नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या मालिकेत पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही बघितलं असेल, की श्वसनाचे जे विकार आहेत, त्याचे प्रमाण खूप वाढलंय आणि याच्यामागे कारणं बरीच आहेत, की प्रदूषण वाढलंय किंवा संसर्ग होत असतो. अशी एक ना अनेक कारणं आहेत. हे जे सगळे पण श्वसनाचे विकार आहेत, त्याच्यातले 2 नावं जी आहेत, ती तुम्ही कायम ऐकली असतील. ती म्हणजे सीओपीडी आणि फुफ्फुसांचा फायब्रोसिस. तर या 2 विकारांविषयी, या 2 श्वसन विकारांविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा ही माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. नमस्कार, धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल. डॉक्टर, मला सांगा की सीओपीडी किंवा आणि फुफ्फुसांचा फायब्रोसिस हे आजार नेमके काय आहेत? कसं आहे, आता जसं जसं अर्बनायझेशन होतंय आपलं, आता मुंबईचंच उदाहरण घेतलं आता कितीतरी ठिकाणी काम चालू असतं, रोडचं काम चालू आहे, बिल्डिंगचं काम चालू आहे. आणि विशेषतः उन्हाळ्यात काय होतं की जे डस्ट आहे ना, ते हवेत जाते आणि ती हवेतली डस्ट आपण श्वासाद्वारे आत शरीरात पाठवतो. हे एक महत्वाचं प्रभावी कारण आहे की फुफ्फुसाचे आजार होण्याचं. आणि त्यामध्ये हे 2 जे आजार आहेत, प्रत्येक व्यक्ती जो आहे सीओपीडी याचं प्रमाण जे आहे आज कमीत कमी 15% लोक देशामध्ये सफरिंग आहेत. त्यामुळे त्यांना जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे किंवा जे त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी आहे, काम करण्याची क्षमता आहे, ती कमी होत जाते. त्यामुळे त्या व्यक्तीचं नुकसान होतं आणि कुटुंबाचं होतं आणि पर्यायाने देशाचं होतं. त्यामुळे त्या आजाराची व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर त्यांची जगण्याची गुणवत्ता वाढते आणि प्रोडक्टिव्हिटी वाढते. प्रोडक्टिव्हिटी याचा अर्थ आपण असं म्हणत नाही की खूप काम केलं पाहिजे, पण स्वतःचा चहा स्वतः घेणे सुद्धा एक प्रोडक्टिव्हिटी आहे. कुणावर डिपेंड न होणे सुद्धा एक प्रोडक्टिव्हिटी आहे. त्या दृष्टीने विचार केला तर या सीओपीडी मध्ये श्वास घेण्याला खूप त्रास होतो, कारण तिथे फुफ्फुसामध्ये जी लंग्स बॅग असते, छोटी अल्व्हेओलाई म्हणतात, त्यामध्ये पाणी, कफ, सिक्रेशन भरलेलं असतं. त्यामुळे श्वास घेण्याला खूप त्रास होतो. अशा अवस्थेमध्ये आणि लंग फायब्रोसिस मध्ये हा एक आजार वेगळाच आहे. आणि आज लंग फायब्रोसिसच्या बाबतीत अमेरिकेमध्ये लंग ट्रान्सफर करणे हीच चिकित्सा आहे. त्या कारण लंग फायब्रोसिस हा रिव्हर्स होऊ शकत नाही, परत नॉर्मल होऊ शकत नाही, अशी धारणा आहे. पण ही सगळी आजार, दोन्ही आजार व्यवस्थित लाईफस्टाईल मॅनेजमेंट केली, होलिस्टिक दृष्टिकोनातून पाहिलं आणि प्लांट बेस्ड ऑर्गॅनिक मेडिसिन घेतली, झोपेचं नियोजन केलं, त्याला आवश्यक योगासनं केली, तर हे आजार नियंत्रित होतात. आज अनेक रुग्ण मी पाहिलेले आहेत की जे सतत ऑक्सिजनवर होते 3 ते 4 महिने, नंतर जे आहे ह्या लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि प्लांट बेस्ड ऑर्गॅनिक मेडिसिननी केवळ 1 महिन्यामध्ये त्यांचं ऑक्सिजन बंद होतं. ते एवढंच नाही, सूर्यनमस्कार करण्याची त्यांची क्षमता वाढते. त्यामुळे त्यांची गुणवत्ता जी आहे, जगण्याची जी उमेद आहे, ते एकदम चांगली होती. त्यामुळे व्यक्तीचा फायदा होतो, कुटुंबाचा फायदा होतो आणि देशाचा फायदा. बरोबर. सीओपीडी आणि फुफ्फुसांचा फायब्रोसिस याच्याविषयी आपण बोलतोय, तर याची महत्वाची कारणं कोणती सांगता येतील आणि लक्षणं काय आहेत? म्हणजे हे आजार झाले ते आपण कसं ओळखायचं? आता हे लंग फायब्रोसिस जो आजार आहे, त्यामध्ये सुका खोकला असतो आणि खोकला सुरू झाल्यानंतर साधारण व्यक्तीचा प्रवास, जो पेशंटचा प्रवास आहे, तो पहिल्यांदा फॅमिली डॉक्टरकडे जातो. त्यामध्ये एक 8-10 दिवस ट्रीटमेंट औषधी घेतो. त्याच्यानंतर कन्सल्टंटकडे जातं. कन्सल्टंट गेल्यानंतर ब्लड टेस्ट वगैरे वगैरे टेस्ट करून शेवटी कधी कधी त्याला चुकीची ट्रीटमेंट दिली जाते. मग टीव्हीची ट्रीटमेंट देऊन बघू, बाकीच्या ट्रीटमेंटनी साथ देत नाही, मग टीव्हीची ट्रीटमेंट देऊन बघू. पण ज्यावेळेस खरी सिटी स्कॅन केलं जातं त्यावेळेस त्याचा ह्या आजाराचा निदान होतो. हा आजार म्हणजे सुका खोकला सतत 3 आठवडे जर असेल तर हा आजाराची नोंद घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे योग्य ट्रीटमेंट केली पाहिजे. बराच कालावधी लुटल्यानंतर ह्या लंग्समध्ये जे आहे
सूज येण्याची प्रक्रिया सुरू होते आणि सूज आल्यामुळे नंतर त्याचं कन्व्हर्जन आहे फायब्रोसिस मध्ये होतं. फायब्रोसिस झालं की हळूहळू त्या लंग्सची इलॅस्टिसिटी कमी होते. इलॅस्टिसिटी कमी झाल्यामुळे त्याचं स्थितीस्थापकत्व कमी झाल्यामुळे त्या लंग्सचा आकुंचन आणि प्रसरण होत नाही, मग ऑक्सिजन त्याला मिळत नाही. त्यामुळे पेशंटला सतत ऑक्सिजनवर ठेवण्याची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे तो जो एखाद्या सोशल इव्हेंटला जरी गेला तरी ऑक्सिजन मशीन ऑक्सिजन कॅरी घेऊन जातो. पण ह्याच रुग्णाला जर 1 महिन्याच्या आत, 2 महिन्याच्या आत, 6 महिन्याच्या आत जर होलिस्टिक दृष्टिकोनातून लाईफस्टाईल मॅनेजमेंट केली, प्लांट बेस्ड मेडिसिनचा सपोर्ट दिला, तर असे अनेक रुग्ण आहेत की जे आज जिम मध्ये जातात, जे आज 70 वर्षाचे आहेत. हा एक बदल आहे, ही एक ऑप्शन आहे. पण ह्या ऑप्शनचा लोकांना अवेअरनेस नाही. जोपर्यंत अवेअरनेस येणार नाही तोपर्यंत ती ट्रीटमेंट त्यांना मिळणार नाही, आणि ट्रीटमेंट मिळावी हाच उद्देशाने आपण हे प्रोग्राम करतोय. तसं सीओपीडी मध्ये सुद्धा यामध्ये थोडासा भेद आहे. त्यामध्ये सुका खोकला असतो, यामध्ये खोकला असतो, कफ असतो, कफ पडतो, हा एक फरक आहे सामान्य जनतेच्या दृष्टीने. पण हे सीओपीडी मध्ये सुद्धा जर आपण विशेषतः लाईफस्टाईल मॅनेजमेंट केली आणि थोडंसं औषधी घेतली, तर औषधी घेण्याचा उद्देश एवढाच असतो की जी एरर असते, आपल्याला सगळ्याला माहिती आहे लाईफस्टाईल चांगली मॅनेज केली पाहिजे, पण बऱ्याच वेळा अनावधानाने त्या गोष्टी घडत नाहीत. वेळेवर झोप होत नाही, स्ट्रेस वाढत जातो, किंवा ओव्हर इटिंग होतं, फ्राईड खाल्लं जातं, गोड खाल्लं जातं. ह्या सगळ्या कारणामुळे माहीत असून सुद्धा ती कारणं घडत असतात. त्यामुळे आयुर्वेदामध्ये एक महत्वाचं कारण सांगितलंय की प्रज्ञापराध. प्रज्ञापराध म्हणजे प्रज्ञेचा अपराध. चुकून खाणे, समजून खाणे, याला प्रज्ञापराध म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी घडतच असतात. ही एरर मिनिमम करण्याच्या दृष्टीने थोडीशी त्याला औषधाचा सपोर्ट मिळाला तर फार फायदा होतो. आणि ही औषधी प्लांट बेस्ड औषधी असल्यामुळे होलिस्टिक दृष्टिकोनातून काम करतात, पूर्ण शरीरावर काम करतात, त्याच्या मनावर काम करतात, त्याच्या प्रत्येक सेलवर काम करतात. त्यामुळे ओव्हरऑल इम्प्रूव्हमेंट होऊन त्याची लंग्सची पण इम्प्रूव्हमेंट होते. मग ते फायब्रोसिसही कमी होतं, फायब्रोसिस रिव्हर्स होतं, आणि सीओपीडी आजार पण कमी होतो. सीओपीडी आणि फुफ्फुसांचा फायब्रोसिस विषयी आपण बोलतोय, पण मग या आजाराच्या संदर्भात आपण आपली लाईफस्टाईल मॅनेजमेंट करण्यासाठी अजून काय करू शकतो? लाईफस्टाईल मध्ये हे फुफ्फुसाच्या आजाराच्या बाबतीत विशेषतः 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक झोप आणि 6 नंतरची जी लाईफस्टाईल आहे ती फार महत्वाची. म्हणजे रात्रीचर्या ज्याला म्हणतो आपण, दिनचर्या वेगळी, रात्रीचर्या वेगळी. दिवसाचा जो प्रवास आहे तो वेगळा आहे, रात्रीचर्या फार महत्वाची. या रात्रीचर्येमध्ये जेवणाचा टाइम जो आहे 6 ते 7 ठेवणं फारच गरज आहे. बाकीच्या आजारामध्ये एखाद्या वेळेस ओव्हरलूक केलं, दुर्लक्ष केलं तर चालेल, पण फुफ्फुसाच्या आजारामध्ये किंवा अप्पर रेस्पिरेटरी म्हणजे नाक, कान, घसा या आजारामध्ये 6 ते 7च जेवण केलेलं बरं. त्यामध्ये गोड प्रमाण कमी ठेवलेलं बरं. त्यामध्ये सलाड, फायबर ज्यामध्ये आहे, प्रोटीन ज्यामध्ये आहे, याचा वापर केलेला जास्त चांगला असतो. त्यानंतर 9 ते 10 झोपेची वेळ पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे जे ब्रीथिंग एक्सरसाइज, प्राणायाम ज्याला म्हणतो आपण, त्या प्राणायाम जर रोज 5 मिनिटाची जर वेळ काढला तर ह्या दोन्ही आजार आपण त्याच्यावर सहज नियंत्रण मिळवू शकतो. नक्कीच डॉक्टर, तुम्ही सीओपीडी आणि फुफ्फुसांचा फायब्रोसिस या दोन्ही आजारांविषयी सविस्तर माहिती आम्हाला दिलीत, आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंट कशी करायला पाहिजे हे आजार असतील तर ते सुद्धा सांगितलं. ही सगळी माहिती तुम्ही आम्हाला दिलीत आणि त्यासाठी तुमचा वेळ काढला, त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हेल्थ कट्टामध्ये कुठल्या विषयावर चर्चा व्हावी असं अपेक्षित असेल तर तो विषय सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.